ओ मास्तरीन बाई फोन उचला ओ, घरला गेलं पाहिजे लगेच. अरे भावा कार्यक्रम चालू असेल. अरे फोन लागला असता म्हणजे बरं झालं असतं रे. ओंक्या बाहेरच्या बाहेर त्यासनी घेऊन गेलो असतो. चल की तू का थांबलाय, चल की. सरकार मोर बघा की सोनं द्यायलेत लोक. सांगा ना मॅडम, अशी काय मजबुरी होती की तुम्ही एका अडाणी व्यक्तीशी लग्न केलं? सांगा. हो सांगा. ही अशी परिषद तुम्हाला पुन्हा नाही मिळणार बोलायला. सांगा. मला तर वाटतं ना तुम्ही हे जे अध्यक्षपद भूषवतायत ना तेही कुठल्या तरी वशिल्यामुळेच असेल. कारण तुम्ही शेवटी दी भुवनेश्वरी सूर्यवंशी यांच्या सुनबाई आहात ना. हे बघा तुम्ही प्लीज हे सगळं बंद करा. हे सगळं बोलायची ही जागा नाहीये आणि वेळही नाहीये. अहो मॅडम, हीच ती वेळ आहे आणि हीच ती जागा आहे. कारण काय आहे ना, आज मी इथे आवाज नाही उठवला ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात येईल आणि तुम्ही आणि तुमच्या सासू त्यांचं म्हणणं आमच्या गळी जबरदस्ती उतरवत राहाल. मंडळी, शिक्षण नाही तर अक्कल महत्वाची. नाही म्हणजे हे माझं म्हणणं नाहीये बरं का, हे यांच्या सासूबाईंचं म्हणणं आहे. अहो म्हणणं काय, त्यांचं ब्रीद वाक्य आहे हे. आणि शिक्षणाला त्यांचा विरोध आहे म्हणून त्या स्वतःही शिकल्या नाहीत आणि स्वतःच्या मुलालाही शिकवलं नाही. आणि अशा बाईची सून येऊन आपल्याला शिकवते की मुलांचा सर्वांगीण विकास कसा करावा, शाळेचा कारभार कसा चालवावा. हो किती मजेशीर आहे सगळं. कुठे गेले ते? सर तुम्हीच होतात ना? तुम्ही काय म्हणत की तुम्हाला सूर्यवंशी संस्थेकडून फंड हवाय, निधी हवाय? हे पण एक मजेशीर आहे. अहो साधं वर्षा सहलीचं बजेट नाही दिलं त्यांनी तर तुम्हाला निधी कसा देणार आहेत त्या? खूप झाला. आता आपण सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे आणि भुवनेश्वरी सूर्यवंशींविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे. शिक्षण रूपी वटवृक्षाला लागलेली ती कीड आहे. आपण त्यांना वेळीच आपल्या मार्गातून हटवलं नाही तर आपल्या सगळ्यांना त्या विकून खातील, लक्षात ठेवा. म्हणून आज मी दसऱ्याच्या निमित्ताने निषेध करतो. शिक्षण रूपी लेडी रावणाचा मी निषेध करतो. ह्या आहेत त्या शिक्षण विरोधी लेडी रावण आणि आज आपण ह्यांच्या पुतळ्याचं दहन करायलाच हवं. कळतंय काय तुला धनाजी? आज म्या वाचिवलंय ताईपासनं तुला. आणि मला सांग, चहामध्ये साखर का कमी टाकलीस रे? ताईचा मूडच खराब आहे बरं का. फुकटचा मरशील आज, नाहीतर कामावरनं काढून टाकल ताई तुला. आणि हे बघ, ताईनं जर विचारलं तर काय सांगायचं?
सूनबाईंनी सांगितलंय का साखर कमी खावी म्हणून, कळतंय काय? आणि तसं बी ती त्या दिवशी म्हणत होती की चहामध्ये साखर कमी टाकायची म्हणून. ते त्यांच्या चहामध्ये त्या म्हणले होते की माझा चहा मीच बनवत जाईन, मला साखर कमी लागते. जे म्या सांगितलंय तेच सांगायचं. का सूनबाईंनी सांगितलंय ताईच्या चहामध्ये साखर कमी टाकायची, नाहीतर ताई तुझा जीव घेईल. चल चल आता कर, ताईला जसा चहा लागतोय तसा कर. धन्यवाद धन्यवाद, व्हेरी नाईस. बाजूनं वा, खूप सुंदर. सरका याच्यात टाका, सरका याच्यात टाका, काय टाका सरका. पाव्या इथनं सटकाय जरा अवघड झालंय आता. मग आता काय करायचं सरकार? काहीतरी केलं पाहिजे. एक काम कर, यांच्याबरोबर काढा फोटो, यांना द्या की सोन, यांना दिलंच नाही. ए ओमक्या ये रे. ये धनाजी, चहा दे ताईला. ना ग अगं ताई असं का बोलायलीस? अगं तुला जसं लागतोय तसाच चहा केलाय त्यानं, घे की. धनाजी अरे सांग की, तुला कोणी सांगितलं चहामध्ये साखर कमी घालाय? कुणी सांगितलं? सुनबाईंचं काय आल्या का नाही? नाही अजून ताई, आधिपती गेले तिला आणाय. म्हणजे मला तर नाही वाटत ती तिची परिषद का फिरिषद सोडून येईल म्हणून घरला. ताई म्या काय म्हणती, म्हणजे बघा तवर तू पूजा करून घे. हा घरात सण वार हाय आणि घरची सून कुठं हाय तर बाहेर बोंबलत फिराय गेल्या, आणि तिच्या माग घरचा पुरुष माणूस बी जातोय. नाही म्हणजे देवपूजा कराय कोणी बी नाही ग ताई. पूजा करून देणार आहेस का आपली वचवच चालूच? हा कॅसेट काय बंद होत नाही तुझी? अगं ताई देवाच्या कामासाठी का नाही माझा जीव असं जळतोय ग. असं कर, तुझा जीव आहे का नाही तो एका सिलेंडर मध्ये भर आणि पेटव त्याचा गॅस. देवाचं काम करताना वचवच केलेली चालत नाही आम्हाला. सॉरी ताई. घे बुवे, दाखव निवी. निवित कुणी केला? म्या. दुर्गे, देवी समोर तरी खरं बोल. स्वयंपाक घरात फिरकलीस तरी का? अगं आते मला पुरं बोलू तर देत जा की. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, म्या सांगितलं धनाजीने केलं. आपल्या घरात तेलावरची पुरणपोळी बनते, पिठावरची पुरणपोळी कोणी करायला सांगितली? अक्षरानं. हे खरं आहे?
बघा, भुवनेश्वरी मॅडमचं शिक्षण जरी झालेलं नसलं तरी त्यांनी एका शाळेची स्थापना केली आहे लॉस दाखवण्यासाठी. भुवनेश्वरी मॅडम, लेडी रावण, अक्षरा मॅडम. पहाटेला उठली पोर, डाळ कवाशी जाय घातली कळलंच नाही बघ गामासने. मी बघितलं तेव्हा पूर्णाचा स्वयंपाक तयार होता बघ तिचा. त्यांच्या घरी करतात तसा स्वयंपाक पुढवून केला बघ तिनं. आणि बरं का भुवे, आम्ही तिला काय बी काम करू देत नाही ना व. तेव्हा तिनं समधे उठायच्या आत काम केलं बघ समज. आधिपती लय नशीबवान आहे, सर्व गुण संपन्न पोरगी त्याला भेटली. अक्षराचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ. बस झालं आत्ते, लई लई केलंस कौतिक तिचं. एवढं काय बी नाही, घरच्या सुनेनं करायचंच असतोय आज निवद. आणि आई, हे तिला अक्षदा अक्षदा म्हणणं बंद कर. हा, आम्हाला नाही आवडत ते नाव. तिचं नाव लक्ष्मी आहे. लेडी रावण हाय हाय, लेडी रावण हाय हाय. भुवनेश्वरी मॅडम, अशा लेडी रावणाचं दहन करायला हवं की नको? कमल प्लीज प्लीज हे सगळं थांबा. हे काय करताय तुम्ही? प्लीज थांबा हे सगळं. विकृतीचा कळस हा कळत नाहीये का तुम्हाला? विकृत तर तुमच्या सासूबाई आहेत मॅडम. 10 तोंडाच्या लेडी रावण आहेत त्या. अहंकार ठासून भरलाय त्यांच्यात. मीच एक शहाणी हा समज आहे त्यांचा. पण त्यांना हे कळत नाही की अहंकार हा अर्धवट ज्ञानातून तयार होत असतो. स्वतः ज्ञान घेतलं नाही आणि मुलालाही शिकू दिलं नाही. जो ज्ञानाचा प्रसार करतो त्यालाच हे अक्कल शिकवतात. बास 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 झाला आता. भुवनेश्वरी सूर्यवंशींचा हा रूपात्मक पुतळा विज्ञानरूपी मशालीने पेटवणार आहे आता. आणि या शिक्षण रूपी लेडी रावणावर बहिष्कार टाकतोय. कमल प्लीज प्लीज ऐका माझं, असं नका करू प्लीज. अंबाबाईच्या नावानं चांगलं. सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. सखी ताई, सन घे सण्यासारखी राहा. या बया, सागर संगीत पूजा झाली तरी बी मास्तरनीचा अजून पत्त्या नाही. शाळेतनं पाय निघणं वाटतं मास्तरनीचा अजून. आणि आधिपती बी रमले वाटतं तिकडच. आता बायकोच शाळेत हाय म्हणल्यावर आधिपती बी रमणार की तिकडच. उद्या जर का आधिपती पाटी पेन्सिल घेऊन शाळेला गेले तर मला धक्का नाही बसणार. दुर्गे, इथल्या इथे थोबाड फोडू तुझं. या पुढे एक शब्द जरी बोललीस तर आधिपतीच काय
मास्तरीन पण कधी शाळेत जाणार नाही, कधीच नाही. आई साहेबांचा पुतळा कोणी पेटवला? सांगा कुणी जाळला? मी पेटवला हा पुतळा. काय म्हणलं काय म्हणला? एवढी हिंमत तुझी? एवढी हिंमत? आमच्या आई साहेबांचा पुतळा जाळशील तू? एवढी हिंमत? तुला भावा म्हणलं तर डोसकार तोडून बसतोस काय रे? त्यावेळेला सांगितलं तर अक्कल येत नाही. मास्तड लायकी आहे का तुझी? लायकी आहे तुझी? अधिपती अधिपती ऐका 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 माझं शांत व्हा. सगळे लोक बघतायत. प्लीज प्लीज नका मारू प्लीज. हे बघा, हे अशिक्षित अडाणी हाणामारी करणारे गुंड या माणसाची लग्न केलंय अक्षरा मॅडमनी. बघा अधिपती अधिपती तुम्ही बाजूला मास्तर कमल्या भोट्या तुझा बाळ. आणि आई साहेबांचा पुतळा जाळशील तुला आता जिथं सोडत. शिक्षकाला मारलं. ही तुझी लायकी तुझ्या शिक्षणाची. साधा वयाचा मान ठेवायला शिकवलं नाही कर तुझ्या शिक्षणानं तुला? आई साहेबांनी काय वाकडे केलं तुमचं? शाळा काढली त्यांनी, फॅक्टऱ्या काढल्या, तुमच्यासारख्या भुरट्यांना त्यांनी रोजगार दिला, एवढा देवदेव केला. त्यांचा पुतळा जाळशील तू? त्यांचा पुतळा जाळशील? कारण त्या एका मागे कारस्थान करतच राहतात. कमाल बास झालं. तोंडाला येईल ते बोलू नका. माझ्या सासूबाईंबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाहीये. आणि जे माहित नाही ना त्याबद्दल बोलू नका. आई साहेब आमच्यासाठी देवी आहेत, लक्षात ठेवायचं. त्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. देवी? अरे अशी कसली देवी? शिक्षणाचा विरोध करणारी देवी का लोकांना पैशाने विकत घेणारी देवी? आणि देवी म्हणजे काय हे तरी माहिती का रे तुला? आणि तू का अक्षरा, तुला तरी माहिती का मला जे माहिती आहे ते? अगं पुढच्या 6 महिन्यात तुझी त्या घरातनं हकालपट्टी होणार आहे. आणि ते सत्कार्य करणारे यांची देवी. शांत व्हा. शांत व्हा प्लीज. बघितलं मंडळी, आता यांना अडाणी पण म्हणायचं नाही. नुसती गुंडगिरी दादागिरी हेच सगळं शिकवलं यांच्या आईने याला. बघितलं? बघा बघा, हाच तो अडाणी माणूस जो तुमच्या अध्यक्ष मॅडमचा नवरा आहे. हा आणि ह्याची आई केवळ बिझनेस म्हणून शाळा चालवतात. आणि अशा बाईची सून या शिक्षण परिषदेची अध्यक्ष आहे म्हणून मी हा सगळा निषेध करतो हिच्या विरोधात. माझ्यावर किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही आता. चला मास्तरीन बाई. अगं ताई, हे काय आखरी झालं ग? अगं आज दसऱ्याच्या दिवशी तुझा पुतळा जाळला. देवा, अरे अजून काय काय बघायला लागणार आहे रे आमासनी. ताई अगं तुला सांगते, हे समज का नाही त्या मास्तरडीमुळे झालंय. त्या मास्तरडीमुळे अजून काय काय बघायला लागणार आहे बघ ताई आपल्याला. तो येड्या डोसक्याचा कमल का नाही तिची पाठच सोडत नाही ग. किती बदनामी झाली बघ ताई आपल्या घराण्याची. आता मास्तरडी जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता का नाही. ताई अगं ती मास्तरडी का नाही हे समजा मुद्दामून करत्या बघ. समाजात तुझी कशी बदनामी व्हावी
ही समजा तिच्या डोसक्यात आहे. शिक्षण किती मोठं आहे आणि अक्कल कशी छोटी आहे हे समजा सिद्ध करायचंय बघ तिला. अगं ताई, फोन फेकून काय होणार आहे तू सांग बरं. अगं लई लोकांनी व्हिडिओ काढून नेटवर टाकलाय. ती मास्तरीन जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता आणि एवढा समजा तमाशा झालाच नसता. तर कुणाची बदनामी झाली ताई, तुझी आणि अधिपतीची का नाही? हे समजा का नाही ती मास्तरडी मुद्दाम करायली बघ. ताई अगं तू इकडं नव्हतीस का नाही तर ती मास्तरडी का नाही घर डोसक्यावर घेऊन नाचत होती. अगं तुला काय सांगू तिचं. दुर्गे, तोंड बंद कर, एकदम बंद, नाहीतर दाबणीने शिवून टाकू आता आम्ही. एक शब्द बोलायचं नाही, नाहीतर आमचा हात उचलला जाईल. सिक्युरिटी, सिक्युरिटी, जा त्या कमळला उचला, शाळेत आहे तो. जी सरकार. आणि एकदम थंड, राडा नग. त्यानं काय ते नेटवर का काय ते टाकलंय तवा जरा सावकाश अलगद उचला त्याला. आणि कमळ कोण ते माहित आहे ना तुम्हाला? जी सरकार. त्या कमळच्या पाकळ्या आता तोडल्या पाहिजेत. लय फुलू लागलंय हे कमळ. जा निघा.